नमस्कार मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मित्रांनो लाजाळू या बहुवर्षीय झुडुपवर्गीय सुंदर व शुभ वनस्पतीची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, समोर आपण पाहता ही लाजाळू वनस्पती आहे. हिला स्पर्श केल्यानंतर पहा, आपली पाने ही मिटते. हे पहा, यासाठी हिला लाजाळू म्हणले जाते मित्रांनो, किंवा लाजवंती, लाजरी असंही म्हणले जातं. ही अमेरिकेमधून भारतामध्ये आली. ही ओलसर जमिनीत तणासारखी अनेक ठिकाणी आपोआप वाढते. हिची पाने आवाजाने, हालचालीने, स्पर्शाने व रात्रीची आपोआप मिटतात व सूर्योदय झाल्यानंतर आपोआप पूर्ववत सरळ होतात. हिला छोटे काटे पण मित्रांनो असतात. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वतःच्या संरक्षणासाठी ते झाड असे करते असावे असे वाटते. तसेच जनावरांनी या वनस्पती खाण्याचा प्रयत्न केल्यास जनावरांच्या हालचालीमुळेही ही जनावरे आपली पाने मिटतात आणि काटे असल्यामुळे पाने मिटत असल्यामुळे जनावरे ही झाडाची पाने खात नाहीत आणि ह्या कृतीस घाबरून जनावरे या झाडाकडे पाने खाण्यासाठी येत नाहीत असंही समजलं जातं. लाजाळूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हिच्या पानापासून ते बियापर्यंत संपूर्ण भाग वापरले जातात. लाजाळूमध्ये बॅक्टेरिया विरोधी, विषविरोधी, अँटी डिप्रेसंट गुणधर्म आहेत. मित्रांनो, अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही लाजाळूच्या औषधी उपयोगांचा उल्लेख आढळतो. मूळव्याधीवर याच्या पानांची पावडर दुधाबरोबर घेतल्यास फायदा होतो. मुतखडा व मूत्र विकारावर याच्या मुळाचा काढाही घेतल्यास हा आजार कमी होण्यास मदत होते. ही वनस्पती थंड व कटू असल्याने ती पित्त व कफ विकारावर उपयुक्त आहे. ती शांत झोपेसाठीही मदत करते. यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असल्याने टाईप 1 मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. अशाच माहितीपूर्ण व दुर्मिळ व्हिडिओसाठी मित्रांनो डॉक्टर